जय सैलानी बाबा, नमस्कार, सलाम. माझं नाव आहे दीपक आणि तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. मी सध्या आलो आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये. अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध असलेलं हे चोपडा शहर. आज आपण आलो आहोत सैलानी बाबांचे गुरु अर्थात हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह नक्षबंदिया यांच्या दर्ग्यामध्ये. ही दर्गा आपण पाहूया, सैलानी बाबांच्या गुरूंबद्दल माहिती जाणून घेऊया. त्यांचं हे गुरुस्थान आहे त्याबद्दल सुद्धा माहिती जाणून घेऊया. ही दर्गा इथे काय काय होतं, उत्सव साजरे केले जातात किंवा थोडी माहितीसुद्धा आपण या स्थानाची जाणून घेऊया. खरं तर बराच काळ सैलानी बाबा या ठिकाणी सुद्धा राहून गेले आहे चोपडा शहरामध्ये. आणि सुफी पंथाची दीक्षा घेतल्यानंतर ते इथनंच मग पुढे बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी इकडे गेले. तर ह्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण आज जाणून घेऊया, दर्शन घेऊया. तेव्हा हा संपूर्ण व्हिडिओ पहा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह यांच्या समाधीस्थानाकडे अर्थात दर्ग्याकडे जाण्यासाठी मी येऊन पोहोचलो आहे खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये. या चोपडा शहरामध्येच सैलानी बाबांच्या गुरूंचं समाधीस्थान आहे आणि त्यानिमित्त आज आपण इकडे आलो आहोत. तर चला जाऊयात आणि हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह यांच्या समाधीस्थानाकडे जाऊयात. आणि आपण बस स्थानकातून आता पुढे निघालो आहोत. श्री रविदास महाराज चौक आहे, संत रविदास महाराज चौक. ही नदी कुठली नदी आहे? छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे आणि इथे महाराजांची अति सुंदर प्रतिमा आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक सुद्धा आहे, त्यांची प्रतिमा आहे, त्यांना प्रणाम करा. आपण सध्या आहोत खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये आणि आपण सैलानी बाबांच्या गुरुच्या समाधीस्थानाकडे अर्थात दर्ग्याकडे येऊन पोहोचलो. बसस्टँडपासून ऑलमोस्ट 10 मिनटामध्ये तुम्ही इथे येऊन पोहोचता. ते बघा, हा आहे सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद यांचं दर्गा, यांचं समाधीस्थान. अगदी ऐतिहासिक दर्गा आहे. जाऊयात आणि आपण दर्शन घेऊयात. बघा, आणि हा अगदी शहराच्या मध्यभागी येणाऱ्या भागात आहे. त्यामुळे ना इथे येताना म्हणजे छोट्या छोट्या गल्ल्या लागतात. हे बघा, अगदी सुंदर असा हा ऐतिहासिक असा हा दर्गा आहे. सैलानी बाबांचे जे गुरु होते त्यांचा हा ऐतिहासिक दर्गा आहे. बघा, इथे लिहिलंसुद्धा आहे हक सैलानी या सैलानी. आपण थोडी माहिती घेऊया, पण आधी आज जाऊयात आणि आपण दर्शन घेऊयात. हे बघा, इथे आहेत सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद यांचं हे समाधीस्थान किंवा दर्गा. नमस्कार करा. खूप अगदी सुंदर असा सुगंध येतो आहे. छान, थँक्यू व्हेरी मच. आणि हे बघा, खूप सुंदर असं काचकाम केलं आहे याच्यावर. आणि सैलानी बाबा इथे सुद्धा या ठिकाणी सुद्धा राहून गेले आहेत त्यांच्या गुरुसमवेत. ते जेव्हा दीक्षा घेतात सुफी पंथाचे तेव्हा ते इकडे येतात आणि त्यांच्या गुरुसमवेत ते इथे त्यांना वेगवेगळ्या ज्या दीक्षा असतात त्या ते इथे पूर्ण करतात आणि मग त्यानंतर इथनंच पुढे ते सैलानीला तिकडे निघून जातात. तर हे ते स्थान आहे. इथे पूर्वीच्या काळामध्ये सैलानी बाबा म्हणजे ज्या ठिकाणी ध्यान म्हणजे राहायचे किंवा ध्यानधारणा करायचे त्यांच्या गुरुसमवेत, तेव्हा हे जंगली भाग होता ना. आणि त्यानंतर त्या ज्या सगळ्या शिक्षांसाठी म्हणजे आज सैलानी बाबा प्रसिद्ध आहेत बुलढाण्यामध्ये, वेगवेगळ्या त्या हे गोष्टी आहेत, त्या सगळ्या गोष्टी त्या इथेच त्यांनी आत्मसात केल्या त्यांच्या गुरूंकडून. ते खैरुद्दीन बाबा त्यांच्या दर्ग्यामध्ये आपण आज आलो आहोत. तर नमस्कार करा, वंदन करा. आणि हा खूपच सुंदर असा दर्गा, खूप सुंदर एक सुगंध इथे दरवळत राहतो.
इथे एक खूप सुंदर असा हात आहे, त्यात अर्धचंद्र आहे आणि थोडी माहिती आहे. आपण माहिती इथलं घेऊया थोडी. खैरुद्दीन बाबाविषयी माहिती घेऊया. सैलानी बाबा इथे राहिले होते त्याबद्दलही माहिती घेऊया. हे बघा खूपच सुंदर. इथे ना एक थोडं माहिती आहे. सैलानी बाबांचे गुरुसुद्धा नक्षबंदिया याच शिजरा आहे त्यांच्या. अच्छा हे बाबांच्या शिजरा आहे. अच्छा, यात थोडी माहिती आहे का? याच्यात म्हणजे ते पिढी वडिलोपार्जी चालतंय ना. हां, यांचे गुरु त्यांचे गुरु. ओ अच्छा अच्छा अच्छा. गुरु शिष्य परंपरा मोहम्मद पैगंबर पर्यंत येते. अच्छा, तर ते लिहिलं आहे इथे. मग आता खैरुद्दीन बाबांचे गुरु कोण होते? हाजी अब्दुल्ला बाबा. पानिपत कर्नालमध्ये. अच्छा, पानिपतला. अच्छा, ओके. म्हणजे अशी गुरु शिष्य परंपरा आहे आणि खैरुद्दीन बाबांनंतर मग सैलानी बाबा येतात. सैलानी बाबांचे चेले असतात ते. हां, सैलानी बाबांचे आय थिंक 14 शिष्य होते आहे ना. त्याला खलिफा म्हणतात बहुतेक. थोडे टर्म्स आहेत ज्या मला येतात. बाकी तर नुसतं मला खैरुद्दीन बाबांबद्दल काय माहिती होतं. हां, हिंदीमध्ये खैरुद्दीन बाबाचे आहे. यांचे ते गुरु ते गुरु ते गुरु. अच्छा अच्छा अच्छा. अरे बापरे, अशी माहिती आहे का? मोहम्मद पैगंबर पर्यंत आहे. अच्छा, तर हे बघा इथे थोडी माहिती दिलेली आहे. हे ॲक्च्युली नक्षबंदिया समुदायाबद्दल दिलेली आहे. हा सुफी पंथातील एक सुफिझममधला एक पंथ आहे, एक शाखा आहे नक्षबंदिया है ना. नक्षबंदिया ज्यातून सैलानी बाबासुद्धा येतात. तर हे सगळी माहिती आहे. आणि मला खैरुद्दीन बाबांबद्दल एवढंच माहिती होतं की त्यांचा जन्म लाहोरचा आहे आणि ते लाहोरकडूनच मग इकडे भारतामध्ये त्यांचे जन्म झाला होता. ते 4 वर्षाचे होते. नंतर त्यांची आईंनी त्यांचे वडील वारले. त्यांची आईंनी त्यांना इथे पारोळामध्ये आणलं. पारोड्यामध्ये? हां, बाजूलाच. पारोळामध्ये यांची आईच्या दरबार आहे. हो, यांच्या आईची पण समाधी आहे तिकडे पारोड्यामध्ये. अच्छा, आपण थोडी माहितीच घेऊया. त्यांचे गुरुचे बी ते स्थान बनवलेलं आहे तिथे. ते पानिपतला आहे. हां हां, पण एक स्थान इकडे बनवलं जिथे बसता होतं ते यांचे गुरु. तिथे पण एक असं स्थान बनवलेलं आहे पारोड्यामध्ये त्यांच्या गुरुचे. असाच मोहल्ला आहे बेलदार गल्ली. त्या गल्लीमध्ये त्यांच्या स्थान. अच्छा, या एरियाचं नाव बेलदार गल्ली आहे का? बेलदार गल्ली. ओके ओके, ठीक आहे. खूप छोटे म्हणजे अगदी शहराच्या मध्यभागी स्थान आहे. मी आता ऑटोमधून येतो ना, छोट्या गल्ल्या आहेत आणि मग अगदी सुंदर असं समाधी स्थान आहे. खूप सुंदर. आपण आता थोडी माहितीसुद्धा घेऊया. नमस्कार करा, वंदन करा. सैलानी म्हणजे खरं तर सैलानी बाबांबद्दल अनेकांना भारतभरात आणि भारताच्या बाहेरही माहिती आहे. पण त्यांचे जे गुरु आहेत त्यांची ही समाधी आहे. हजरत खैरुद्दीन बाबांचे हजरत खैरुद्दीन मुजर्रद नक्षबंदिया त्यांची ही समाधी आहे. नमस्कार करा. आणि याचं काय महत्त्व आहे हे आपण आता थोड्या वेळातच जाणून घेऊया. तर आपण सैलानी बाबांच्या गुरूंच्या समाधी स्थानाचं दर्शन घेतले. इथे सैलानी बाबांचा सुद्धा एक फोटो आहे. सुंदर ना, अगदी सुंदर असा फोटो. नमस्कार करा त्यांना. या स्थानाला नमस्कार खरं तर. नमस्कार करा खरं तर. तर आपण सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह यांच्या समाधीस्थानाकडे, दर्ग्याकडे आहोत. आपलं दर्शन झालं आहे आणि या दर्ग्याचे सेवक आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडून थोडी माहिती जाणून घेऊया. तर सर्वात आधी खूप खूप स्वागत आहे तुमचं. आणि सर, तुमचं नाव सांगा ना. असगर शाह. हां, असगर शाह समस्या फकीर. अच्छा, तर सर मला आधी तर या स्थानाबद्दल सांगा. सैलानी बाबांच्या गुरूंचं हे स्थान आहे चोपडा. त्यातलं हे त्यांचं खरं तर समाधी स्थान जे त्यांचे इथले. हां, तर याबद्दल सांगा ना मला. यांचा जन्म लाहोर पाकिस्तानमध्ये झाला होता. त्यांचे वडील 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. ते वारले. हां, पण मग त्यांची आईंनी त्यांना इथे पारोळामध्ये त्यांचे जे मामा नाना जे असतात ना, आई वडील तिथे त्यांनी
आजोडी आणलं त्यांचं, म्हणजे खरं आई वडिलांच्या घरी, मामाच्या गावी आणलं. 4 वर्षाचे होते तेव्हा त्यांनी इकडे. बाबा 4 वर्ष, खैरुद्दीन बाबा जेव्हा 4 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या आई त्यांना लाहोरमधून, जेव्हा त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा इकडे पारोड्यात, म्हणजेच महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातलं पारोडा शहर आहे तिथे ते घेऊन आल्या आणि मग ते तिकडे राहू लागले. तिथे राहू लागले. मग ते त्यांचे जे गुरु आहे पानिपत कर्नालमध्ये, खैरुद्दीन बाबांचेही गुरु आहेत हाजी अब्दुल्ला बाबा. हाजी अब्दुल्ला बाबा जे पानिपत हरियाणामध्ये आहेत. अजून मला सांगा ना यांच्याबद्दल थोडी माहिती. आणि ते इथे आले, त्यांनी पण हे नक्षबंदी सिलसिला केला. मग हे जे खैरुद्दीन सरकार आहे ते त्यांचे शिष्य बनले, त्यांची गुरु भिक्षा घेतली. गुरु त्यांनी पण खैरुद्दीन बाबांनी दीक्षा घेतली नक्षबंदिया सुफी पंथाची त्यांच्या गुरूंकडून, जे पानिपतला हाजी अब्दुल्ला त्यांच्याकडून. ते इथे मग हे खानदेशामध्ये हे त्यांचे सिलसिल्याचे काम करू लागले नक्षबंदीचे. बरोबर. लोकांना जे आपले सत्तेच्या मार्ग दाखवायचे, लोकहितासाठी ते काम करू लागले. त्यांना चेले बनवायचे, त्यांना सत्तेच्या मार्ग दाखवायचे, भगवानची पूजा अर्चना करवायची, असा सुफी पंथातले जे वेगवेगळे काम आहेत ते इकडे ते करायचे. मग असे करता करता ते सैलानी बाबा जे आहे ते पंजाबहून इकडे कुस्ती खेळायला धरणगावला आले होते. बरोबर. ते दिल्लीकडून दख्खन, म्हणजे खरं तर दख्खनच म्हटलं जायचं, ते बाळापूरला आले. नाही, इकडे आले. कुस्ती नंतर कुस्तीमध्ये त्यांचे गुरु पण तिकडे, ते कुस्ती पण खेळायचे चांगले. कुस्ती देखायला पाहायला हे गेले, तिथे त्यांची बाबाची सैलानी बाबातून भेटी झाली. बाबांची, सैलानी बाबांची आणि त्यांच्या गुरूंची भेट कुस्तीमध्येच झाली. ओके. मग त्यांनी बाबाचा आशीर्वाद मागितला सैलानी बाबांनी. मला आशीर्वाद द्या, तुम्ही बुजुर्ग आहेत का, मोठे संत आहेत, मला आशीर्वाद द्या की मी या कुस्तीमध्ये जिंकेल असा. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिला सैलाजी बाबांनी, आणि त्यांनी एकच डावामध्ये ते कुस्ती. अच्छा, खैरुद्दीन बाबांनी त्यांना आशीर्वाद दिला आणि ते जिंकले, अशी ही स्टोरी आहे. ती त्यांच्या पहिल्या भेटीची स्टोरी आहे. खरं सैलानी बाबा खरं तर म्हणजे बाळापूरमध्ये ते कुस्ती वगैरे ते करून पुढे ते हैदराबादमध्ये गेले. त्यांनी सुफी पंथाची तिकडे दीक्षा घेतली आणि मग त्यांच्या गुरु समवेत ते इकडे चोपड्याला आले. त्यांनी मग ते कुस्ती जिंकले ना, मग हे बाबा तिथून निघून गेले. मग तिथले राहणारे लोकांनी त्यांनी विचारला की ते बाबा ते बसले होते कुठे गेले, खैरुद्दीन बाबा कुठे गेले. त्यांचे मी आशीर्वाद घेतला होता, मी कुस्ती जिंकली, मला त्यांना भेटायचे. सैलानी बाबांनी विचारलं त्यांना. मग त्यांनी त्या लोकांनी सांगितलं की ते चोपड्याचे राहणारे आहे, ते गेले चोपड्याला. पण ते सैलानी बाबा तिथून पायी चोपड्याला आले. अरे बापरे. आणि हे केव्हाची गोष्ट आहे सांगू, 18व्या शतकातली गोष्ट आहे. आणि चोपडा नाही म्हटलं तरी फार फार लांब आहे. म्हणजे तुम्ही विचार करा, बाळापूर ते चोपडा, किंवा बाळापूर सोडून द्या, सैलानी ते चोपडा बघा, हे फारच लांबचं डिस्टन्स आहे. ते आले, मग त्यांनी बाबाच्या भेटीला आले. त्यांना सांगितलं का मला तुम्ही तुमच्या सेवक बनवा, मला तुमच्या शिष्य बनवा. त्यांनी सांगितलं की तुम्ही पैलवान लोक आहेत, तुम्हाला एक कुस्ती खेळायला तुम्हाला फार कष्ट करावं लागते, तुम्हाला याने अन्न पाणी चांगलं पौष्टिक आहार घ्यावा लागतो. आणि हे पण फकीरी अशी आहे की याते इथे नफसला मारायला लागतात, भुका म्हणजे एकदाच खाणं किंवा असं असतं, तुम्हाला उपवास करावे लागतात, जमणार नाही, तुम्ही चालू तुमच्या तुम्हाला जमेल का म्हणून विचार. 3 दिन पर्यंत त्यांनी बाबाला आपल्या जवळ थांबवलं, म्हणजे जायला सांगितलं. अच्छा अच्छा अच्छा. 3 वेळा त्यांनी विचारलं आणि 3 वेळा 3 दिवस पर्यंत ते बाहेर राहिले. 3 दिवस ते बाबाकडे आले. मग त्यांना हात धरला की मी तुमची सेवा करेल, मला इथेच ठेवून घ्या. ओके. त्यांनी त्यांच्या जे हुजरा बाबाची जी खोली होती, रूम होते, तिथे त्यांनी बाबांना सांगितले की तुम्ही तिथे जा आणि जो कोणी मेहमान पाहुणे येईल त्यांना जेवण करायचं, त्यांना चहा पाणी पाजायची, त्यांनी सेवा करायची, रूमची देखरेख करायची, झाडझूड करायची,
आजची चक्की होती, चक्कीवर ओ हा पिसायचे. ओके, तेवढ्या चक्की दळण करायचं. हे इलेक्ट्रिक काही नाही, नव्हतंच त्या वेळेला. मग जंगलमध्ये जाऊन लकडी आणायची, चुळा पेचवायच्या, असं सगळं चाललं. जेवण रांधायचे असा. ते 22 वर्ष बाबाचे सेवक. आणि बाबा इकडे किती वर्ष होते सैलानी बाबा चोपड्यामध्ये? 22 वर्षे बाबाच्या सेवेमध्ये राहिले. हो, 22 वर्ष खैरुद्दीन बाबांच्या सेवेमध्ये सैलानी बाबा होते. आणि मग ते केव्हा तिकडे सैलानीला गेले? 22 वर्षामध्ये त्यांनी सेवक म्हणून राहिले. मग नंतर त्यांनी त्यांच्या शिष्य बनवला. नुरुद्दीन बाबा म्हणून एक होते ना, त्यांनी सांगितलं होतं सैलानी बाबांना की तुम्ही इकडे सैलानी म्हणजे बुलढाण्याकडे जा. ते मस्त होते. त्यांनी सांगितलं की तिथे तुमचे गुरु आहे, तिथे जा तुम्ही, तुम्हाला जे काही भेटणार आहे तिथेच भेटणार आहे. म्हणून ते चोपड्याला आले. अच्छा. आणि मग चोपड्यातून केव्हा गेले बुलढाण्यात? म्हणजे ते 22 वर्षानंतर. 22 वर्ष. ज्यावेळी यांच्या सेवक होते ते 22 वर्षांची सेवा केली. नंतर त्यांना आपला शिष्य बनवला आणि त्यांना 1 किलो आटा घेऊन बाबा 1 किलोच्या आटा घेऊन त्यांना 3 वेळा जंगलमध्ये पाठवला. तिथे तप जप करायच्या 40 दिवस. ओके, तिकडे तपस्या करायचे, ध्यान साधना करायची. 40 दिवस. 40 दिवस. 1 किलो म्हणजे एक शेर, त्या वेळच्या एक शेर म्हणून याचा 1 किलो. एक शेर म्हणजे 1 किलो, बरोबर. ते घेऊन त्यांनी तिथे पाठवला. त्यांनी मग 40 दिन त्यामध्ये आटा आपल्या म्हणजे 40 दिवसात 1 शेर कसं खायचा ना. आधा परत आणला. मग त्यांनी बाबा सांगला हे परत कसाला आणला, आणखीन 40 दिवसांची जप करून तिथे तप जप करून. मग तिथे आणखीन 40 दिवस गेले बाबा. आणखी 40 पुढचे 40 दिवस बाबा. मग ते 40 ते आधा आटा मधल्या आधा वापस आणला, आधा ठेवला. त्यांनी यूज केला. मग सांगितलं की तुम्ही परत कसाला आणला, आणखीन 40 दिवस कर याच्यावर. मग ते आटा घेऊन ते 40 दिवस आणखी राहिले. गेले तर ते काहीच त्यामध्ये अन्न जरासं बी काय जेवण काही खाल्लं नाही. ते तसंच परत आणला. ते परत येताना त्यांनी असा चमत्कार घडला की ते परत जंगलमधून येत होते. परत ते लहान पाय सगर होती. तिथे एक कुत्ता वारलेला, त्याच्या हाडूक पडलेला होता. ओके. हाडूकच्या पिंजरा वाटेमध्ये. ते बाबांनी सांगितलं की हे माझ्या कसा रस्त्यामध्ये पडला तू, मी माझ्या गुरुच्या दर्शनाला जातो आहे, तू माझ्या रस्त्यामध्ये कसे पडला, उठ म्हणून भाग होतो ते जिवंत होईसन. अच्छा. ओके. ते बाबा सैलानी बाबांच्या पहिला चमत्कार तिथे. ओके. त्यांनी आणि देवी शक्ती बरोबर. 3री वेळा ती. मग ते बाबाचे सेवामध्ये आले. ते बाबांनी सांगितलं का रे तू ते भगवानची आज्याने वारला होता, त्याला तू जिवंत कशाला केला? भगवानचे कार्यक्रममध्ये आम्हाला काही बाधा नको आहे. बाधा आम्ही फकीर आहे. भगवाननी जे केला त्याच्यामध्ये आम्हाला बाधा टाकायच्या नाही, मला त्रास द्यायचा नाही. ते जसा पडला होता तसा पडू देता. ओके. बाबाला इथे ते समजून त्यांना समजलं. त्यांच्या सेवकमध्ये काय चमत्कार घडला ते यांनाही इथे कळला. मग 6 महिने ते बाबाकडे राहिले. 6 महिन्यानंतर त्यांनी बाबांना मग सैलानीला दिला आणि मग त्यांना तिकडे मराठवाड्याकडे, विदर्भाकडे, बुलढाणाकडे. त्याचबरोबर त्यांनी वेगवेगळ्या शिक्षाही अर्जित केल्या इथे, ज्यात आज ते प्रसिद्ध ज्याच्यासाठी आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या, ज्यात मानसिक रुग्ण बरे होतात, काही व्यंग असेल त्यांना, तर काही वाईट शक्ती असेल तर ती निघून जाते. वेगवेगळ्या शिक्षा त्या खरं तर इथे त्यांना मिळाल्या, सर्व इकडे मिळालं. ते हे स्थान आहे त्यांचं, हे समाधीस्थान बाबांचे जे गुरु. आणि आज आपण इकडे आलो. अगदी सुंदर. पण ठाणा तिथे आहे. पारोड्यामध्ये त्यांचे. अच्छा, पारोड्यामध्ये त्यांचं खरं तर आजोळच आहे म्हटल्यावर खैरुद्दीन बाबांचं त्यांचं सगळं तिकडेच. आईचे आई वडील माहेर घर होता त्यांच्या आईचं माहेर आहे. बरोबर. इथे काय काय उत्सव साजरे केले जातात? इथे बाबांचे उर्स, आपले ईद मिलादुन्नबीचे सण येतो ना, ईदला, ईद मिलाद.
ईदे मिलादला तेव्हा बाबाच्या एक दिवस अगोदर त्यांचे घुसल होतो दरबारचे, साफसफाई होते, स्नान होते दरबारचे. मग ती रात्री सगळे धर्मांचे लोक इथे म्हणजे सगळ्याच धर्माचे लोक येतात तिकडे. आणि मग ते सगळे घुसल वगैरे देतात इथे. मैफिले होती, गायन होतं. ओके. रात्रीभर मग ईदे मिलादच्या दिवशी मग दिवसभर चादरा वगैरे कोणी आले बाहेरगावून ते चढवून, कुणी इथे थांबतात, कुणी निघून जातात, त्याच दिवशी निघून जातात, दर्शन घेतात आणि निघून जातात. त्या रात्री 7 वाजता बाबांना संदल अर्पण होते. हो, संदल म्हणजे ही चादरच ना? हा, चादर संदल वगैरे ते आते ना, हे असे चंदनचे पावडर वगैरे ते बाबाला लायाच्या, मग चादरी चढायच्या. असा संदलच्या दिवशी नेमकं काय होतं इकडे? भंडारा होते इकडे, ते अंमळनेरवाले ते भंडारा करतात. आणि इथे काय होतं? इथे बाबांना चंदनाची उटी लावतात. हा, ते लावून ते गले वगैरे काही फुलांची चादरे वगैरे चढवतात. हा, अच्छा, त्याला संदल असं म्हणतात. मला संदलचा अर्थ असं वाटायचं की पालखी उत्सव होतो, पालखीमध्ये बसून ते सैलानीला होतो. तिथे असा नाही होत, तिथे वेगळा होतो. हा, जे कोणी आपल्याकडून चोपड्यामध्ये घराघरातून चादरी वगैरे आणायचे, ते बाबांवर चढवतात. कोणी वाजंत्रीने घेऊन येतं, कोणी साधंही घेऊन येतो असं चढायला. बरोबर. तर हे सगळं होतं. इथे सैलानी बाबांचा कोणता उत्सव होतो का? नाही, सैलानी बाबाचा कोणता उत्सव नाही होतो, फक्त त्यांच्या भंडारा होते. त्यांचे जे सिलसिलेमध्ये सैलानी भक्त आहे, बरोबर, बाबांच्या तिथे कार्यक्रम होतो, इथे भंडारा करतात. अच्छा, त्यांच्या बाबांच्या नावे इकडे भंडारा करतात ते. चला, खूप खूप धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी. थँक्यू व्हेरी मच सर. आणि आपण परत एकदा बाबांचं दर्शन घ्या. खरं तर इकडे सैलानीमध्ये सध्या यात्रा सुरू आहे आणि देशभरातून अनेक भाविक, अनेक जाती, धर्म, पंथ, परंपरेचे तिकडे सैलानीमध्ये दाखल होतात, बाबांचं दर्शन घेतात. त्यांच्या गुरूंची समाधी, सैलानी बाबांच्या गुरूंची समाधी, जी खानदेशातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा शहरामध्ये आहे. चोपडा खरं तर तालुका सुद्धा आहे अगदी सुंदरचा, आणि त्यात ही समाधी विराजमान आहे. नमस्कार करा. यांचे बाबांचे एक ते मुस्तफा बाबा आहे ना? हा, मुस्तफा बाबा, ज्यांच्या नावाने खरं तर म्हणजे हे गावही जुन्या काळामध्ये ओळखलं जाईल. त्यांच्या नावाने एक बस्ती मुस्तफाबाद. चोपडा शहराचं फार जुनं नाव आहे. जे बाबा गुरु भिक्षा घेऊन इथे आले ना, त्या मस्जिदीमध्ये त्यांनी नमाज पठण करायची, तिथे जप करायच्या. मग या बाबाची एक इच्छा झाली होती का माझ्या ध्यान झाला, देहावसन झालं म्हणजे माझ्या बाबाच्या बाजूला. ओ, अच्छा, तिथे म्हणजे ओके, त्याच ठिकाणी मलाही हे करायचं आहे. त्यावेळेचे जे पंच होते, ते एक पंचींनी त्याला बाबांना सांगितलं की इथे तुमची जागा भेटणार नाही, कारण की हे जागा छोटी आहे. नाही, इथे काही मसन काही बनवायची नाही, असं त्यांनी उत्तर बाबांना दिला होता. त्यांना ती शिष्य भेटली का, बाबांना वाईट शब्द सांगितला होता. पण ते तिथे मुस्तफा बाबाची जे दरबार आहे, मुस्तफा बाबा यांचे गुरु होते. नाही, ते खाजा गरीब नवाजचे भाचे होते. बरोबर, खाजा गरीब नवाज जे आहेत ना, त्यांच्या परिवारातून ते येतात. मोबली बहीणचे आणि बहीण ते मानत होते, ते बहीण मानत होते. त्यांचे मुलगे आहेत ते, आणि त्यांचे भाषे होते. मग त्यांना पण भाषांना पण आपला शिष्य बनवून त्यांना गुरु भिक्षा दिली होती मुस्तफा. बरोबर, खाजा गरीब नवाजने. होय, खूप मोठं नाव आहे त्यांचं. ते तिथूनही ते आले होते. हे जंगल होता पूर्ण. इथे सिद्धनाथ बाबा महाराजांचे मठ आहे ते, आणि मुस्तफा बाबा, हे दोन होते जुन्या काळात. त्या वेळचे ते संत होते. या जंगलामध्ये ते दोनच होते. नंतर ही बस्ती आबाद झाली. त्याच्यानंतर आता बघा किती मोठं स्वरूप आलं ना चोपडा शहराला. आता तर अगदी मोठं म्हणजे हे बाबा तिथे जे इच्छा झाली होती ना, यांच्या देहांताच्या 3 दिवस अगोदर ती जे दरबार आहे बाबांच्या, मुस्तफा बाबांच्या, ते ऑटोमॅटिक सरकला होता. ओके, इकडे सरकला होता. तेव्हा
ते लोकांनी समजला चमत्कार घडला. बाबांच्या दरबारात सरकला. हा, बाजूला होतो आहे. कुणाला माहिती नाही की यांची इच्छा आहे तिथे. तर आपण बाहेर आलो आहोत. खरं तर तिथे ना ते कुठल्या फारसी भाषेत आहे की उर्दूमध्ये आहे? उर्दूमध्ये आहे. अच्छा. अरबीमध्ये 1324. हा, आजचे सण आहे ते 1446. हा, 1324. हा, आणि आजचे जे तारीख आहे आजच्या याच्यामध्ये सांगतायत. हा, 1446. 1446. ओके. 123 समाधी घ्यायला जाईल, कारण त्यांचं ते तर आय थिंक 30-35 वर्षच ते जगले असतील ना. 30-35 वर्षामध्येच त्यांनी खूप काही कामं केली आहेत. हे काय आहे इथे लिहिलं? शजरा तय्यबा चिस्तिया साबरिया. काही काही थोडे कलम लिहिले आहेत ना. ते चिस्तिया म्हणजे आपले खाजा गरीब ना चिस्तिया याच्यामध्ये येतोय. अच्छा, मला सांगा ना, हे पूर्ण नाव काय आहे यांचं? यांच्या शाह खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह नक्शबंदी मुजद्दिदिया. अच्छा, हे लिहिलं आहे. अली अल्लाह तारीख विसाल यांची देहांत झाला ते 12 रबिउल अव्वल आणि ईदी मिलादुन नबी 12 तारीख होती उर्दूची. आणि सण होता 1324. आजचा सण आहे 1446. अच्छा, 123 साल. 123 वर्ष. 123. अच्छा, 123 वर्ष आधी. हा, आधी यांच्या देहांत झाला. आणि खूप सुंदर ही दर्गा आहे. सगळीकडून असे छोटे छोटे मिनार सारखे केले आहे सुंदर. आणि खूप सुंदर याच्यावर नक्षीकाम आहे, फुलांचं नक्षीकाम आहे. मुख्य द्वारवर घड्याळ लावली आहे. आणि ना खूप उंच वर कळस आहे सुंदर असं. त्यावरही सुंदर असं त्यांनी फुलांचं हे केलं आहे. आणि ही थोडी माहिती. हे बघा, हे बघा, सुंदर ना. मग ही दर्गा केव्हा बांधण्यात आली काही माहिती आहे तुम्हाला? तेव्हाच, त्यांच्या देहांतानंतरच. ओके. तर आपण अगदी सुंदर असा सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह नक्षबंदिया यांच्या समाधी स्थानाचे अर्थात त्यांच्या दर्ग्याचे दर्शन घेतले. थोडी माहिती जाणून घेतली. सैलानी बाबा इथे किती काळ राहिले त्याबद्दल सुद्धा आपण माहिती जाणून घेतली. इथनंच मग पुढे दीक्षा घेतल्यानंतर ज्या वेगवेगळ्या दीक्षांसाठी, ज्या वेगवेगळ्या गोष्टींसाठी सैलानी बाबा प्रसिद्ध आहे, त्या सगळ्या गोष्टींचं मूळ इथे आहे. खरं त्यांचे गुरु, त्यांचं हे समाधीस्थान. तर मला खात्री आहे तुम्ही जेव्हा केव्हा चोपडा शहरात याल तेव्हा इथे सैलानी बाबांच्या या गुरुस्थानी, समाधीस्थानी, त्यांच्या गुरूंच्या समाधीस्थानाकडे नक्की याल, दर्शन घ्याल. हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया लवकरच. तोपर्यंत थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय, टेक केअर. जय सैलानी बाबा. तर आपण दर्शन घेऊया अगदी छान असं. आणि हे असं ना, असं करून हे अशा प्रकारे हे डोक्यावर लावायचं. Yes, sir. तर असं अशा प्रकारे ते हे केलं जातं, आशीर्वादित केलं जातं. ते खूप सुंदर असं एक हे आहे, हात आहे आणि त्यावर सुंदर असं लिहिलंसुद्धा आहे, चंद्रकोर आहे. दर्शन घेतलं आहे आपण. आता आपणही निघूया, कारण आता आपली वेळ झाली आहे जाण्याची. इथे पाण्याचंही एक महत्त्व आहे. इथे जेही लोक येतात ते इथनं पाणी पिऊन जातात. मला पण द्या ना थोडंसं पाणी. तसे मला तहान लागलेच होते. पाणी पिऊया आपण. आणि नाही, हेच थोडंसं देतो मी. बरं, पाणी आणतो. हां, ठीक आहे, चालेल. सो हे असं बाबांवर हे करून मग हे आपण पिऊ शकतो. सैलानी बाबांच्या गुरूंच्या समाधीस्थानाचं हे पाणी.
चला निघूया आता आपण. नमस्कार करा, वंदन करा, बाहेर जाऊयात आपण. हे आतमध्ये एवढं थंड वाटतं ना, बाहेर किती ऊन आहे पण आत अगदी शीतल वाटतं. जाता जाता पटकन मुस्तफा बाबांच्या समाधीचं दर्शन घेऊयात. या भागात समोर सैलानी बाबांचे गुरु हजरत खैरुद्दीन मुजर्रद रहमतुल्लाह अलैह यांचं समाधीस्थान आहे. आणि अगदी त्याच्याकडे जातानाच पीर मुस्तफा बाबा आहेत. पीर मुस्तफा अर्थात मुस्तफा बाबा जे आहेत त्यांच्या नावानेच हे चोपडा शहर पूर्वी मुस्तफाबाद म्हणून ओळखले जाईल. तर त्यांचं समाधीस्थान आहे. नमस्कार करा. तर मुस्तफा बाबांमुळेच पुराण काळामध्ये पीर मुस्तफांमुळेच हे जे चोपडा शहर आहे जुन्या काळामध्ये हे मुस्तफाबाद म्हणून ओळखलं जाईल. त्यानंतरच्या काळामध्ये मग चोपडा असं नामकरण झालं, पण त्याच्या आधी हे स्थान याच नावाने ओळखलं जाईल. आपण नमस्कार करूया, दर्शन घ्या. आपण सैलानी बाबांचे गुरूंचे समाधीस्थान पाहिलं आणि जाता जाता अगदी त्याच जवळच हे सुद्धा समाधीस्थान आहे. नमस्कार करा. चला तर निघूया आता. ही खूपच सुंदर समाधीस्थान आहे. लाकडी हे आहे याच्यावर. चला, दरवाजाही खूप सुंदर आहे याच्या आणि याच्या बाजूलाच इथली मस्जिदसुद्धा आहे.